आज आम्ही ते आरोग्य तपासणी ठेवलेली आहे. फोर्टीज हॉस्पिटलचे चांगले तज्ज्ञ इथे अवेलेबल आहेत आणि उद्देश असा आहे आमचा की आज इकडे लोकांमध्ये अवेअरनेस करायची की त्यांचं आरोग्य पहिलं महत्त्वाचं आहे. आरोग्य ही धनसंपदा आपण जसं म्हणतो, तर ते माननीय आमचे जे हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे, तर त्याचं औचित्य साधून आम्ही आज इथे हा आरोग्य शिबिराचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि लोकांमध्ये जनजागृती आणि बऱ्याच आजकाल आपण बघतोय खाण्यांमध्ये आपल्या हेल्थमध्ये प्रॉब्लेम येतात. पिण्याच्या ज्या फूड आणि इतर गोष्टी असतात, आपण ज्या नको त्या गोष्टी खातो पितो आणि त्यामुळे ज्या आजार पण येतं आपल्याला, तर त्या सगळ्या गोष्टींमधून लोकांना अवेअर करणं आणि बाकी जे झालं आपलं हार्ट अटॅक झाले किंवा मग हे जे आता नको त्या वयात आपल्याला जे सुरू झालेले आजार आहेत याच्याबद्दल आम्ही माहिती देतोय, लोकांना जनजागृती करतोय. हाच याच्या मागचा उद्देश आहे. खरं तर पहिले म्हणजे आभार मानतो, कारण शिवसेना शाखेतर्फे आज हा प्रोग्राम आयोजित करण्यात आला. जनजागृती तर होतेच आहे, परंतु लोकांना एक जाणीव निर्माण होते की बाबा आपलं आरोग्य किती महत्त्वाचं आहे आणि त्या संदर्भाने कुठली काळजी आपण घेतली पाहिजे. आता सध्या तरी असं प्रथमतः परत तेच सांगतो की आभार मानतो. पहिले म्हणजे शिवसेना शाखेतर्फे हा जे काही प्रोग्राम आयोजित करण्यात आला त्याबद्दल खरंच आभारी आहे. लोकांना जनजागृती होतेच, परंतु त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातील त्यांना स्वतःला एक जाणीव निर्माण होते की बाबा आपल्याला काय करणं गरजेचं आहे आणि आरोग्याच्या दृष्टीने कुठले आपण पुढील उपाययोजना करावी लागतील, ह्या सगळ्याबद्दलची जी काही माहिती असते ती आमच्यातर्फे फोर्टीज कल्याणतर्फे पुरवली जातेच आहे. त्या हिशोबानेच आम्ही आत्तासुद्धा प्रत्येक लोकांना सांगत आलो आहे की प्रत्येकाची शुगर लेवल्स किंवा BP हे सगळं काही मॉनिटरिंग म्हणजे रेग्युलर तपासणी करणं गरजेचं आहे आणि ही होत राहिली तर पुढे काही नाही, त्यांचंच आरोग्य सुदृढ राहण्यासाठी हे सगळ्या कारणीभूत गोष्टी असतात. या हिशोबानेच पुढे असेही कार्यक्रम होत राहतील अशी अपेक्षा ठेवतो. सध्या तरी असं आढळून आलेलं आहे की महिलांच्या संदर्भात खूप हेळसाण होते आरोग्याची. जनरली असं होतं की त्यांना स्वतःलाच जाणीव नसते की आपण कुठल्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. एका वयाच्या पुढे गेल्यावरती आपल्याला काही रक्ताच्या तपासण्या असतात किंवा काही व्हॅक्सिनेशन असतात, ते घेतलं असतं. हे सगळ्याबद्दलची जाणीव पहिले म्हणजे त्यांना हे भान असलं पाहिजे की आपल्याला हे करायचं आहे, मग आपण पुढील गोष्टी आपण साकारू शकतो. धन्यवाद सर.